करवीर तालुक्यातील वसकडे इथं आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून उभारण्यात आलेलं सभागृह तसंच तलाठी कार्यालयाचं लोकार्पण आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। याबरोबरच गावातील सुमारे 8,87,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून वसगडे इथं 15 लाख रुपये खर्चून कोळी समाजासाठी सभागृह बांधण्यात आलंय। आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या सभागृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला। याबरोबरच महसूल आणि डोंगरी विकास योजनांमधून 22 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या तलाठी कार्यालयाचेही लोकार्पण करण्यात आलं। आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून पेटीएम चौक ते मुड्याचा माळ पाणंद रस्त्याचं रुंदीकरण आणि डांबरीकरणासाठी 80 लाख रुपये, गणेश मंदिर चौक ते सांगोळे फाट्यापर्यंतचा रस्ता डांबरीकरण आणि आरसीसी गटरसाठी 2 कोटी रुपये, वसगडे हायस्कूल ते तामगाव चौक रस्त्याचं रुंदीकरण आणि डांबरीकरण यासाठी 5,80,00,000चा निधी मंजूर झालाय। या सर्व रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। या सर्व विकास कामांबद्दल ग्रामस्थांनी आमदार ऋतुराज पाटील यांचे आभार मानलेत। पूर्ण झालेल्या विकास कामांचं लोकार्पण आणि मंजूर कामांच्या शुभारंभावेळी वसगडेच्या सरपंच योगिता बागडी, बाळासाहेब उपाध्ये, डॉक्टर CS पाटील, सुनील पाटील, डॉक्टर श्रीकांत चौगुले, दीपक पाटील, माजी पंचायत समिती सदस्या शोभा राजमाने, पोलीस पाटील संजय पाटील, विजय पाटील, सुदाम सोनवणे, तलाठी सुभाष बंडगर, मंडल अधिकारी आदित्य दाभाडे, अविनाश कोंडिग्रेकर, KB पाटील, प्रवीण शेजवळ, अरुण भस्मे, ग्रामसेविका संगीता बिरंबोळे, सांगवडेवाडीचे सरपंच सुदर्शन खोत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।